आज आमचं असं ठरलेलं आहे की मी म्हणजे माझी एक फ्रेंड, म्हणजे आम्ही सगळे मिळून असं जेवायला आणणार आहोत. तर माझी एक फ्रेंड आणणार आहे राईस, एक फ्रेंड आणणार आहे चपाती, एक फ्रेंड आणणार आहे भाकरी आणि मी घेऊन जाणार आहे चिकन सुक्का बनवून. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? राम राम मंडळी. तर अगेन आपली सकाळ झालेली आहे, पण आज एवढी खुश का? कारण फ्रायडे. फ्रायडे असलं की मला खूप उत्साह असतो, जोश असतो, कारण फ्रायडे नंतर येतो वीकेंड. सॅटर्डे संडे सुट्टी, मजाच मजा. मजे मजे करेंगे. तर म्हणून मग मी खूप खुश असते असं फ्रायडेला. फ्रायडे म्हणजे माझ्यासाठी खूप भारी वार असतो. असं मी एक्सप्लेन नाही करू शकत, डिस्क्राईब नाही करू शकत तुम्हाला कुठल्याही शब्दात. तर आज आमचं असं ठरलेलं आहे की मी म्हणजे माझी एक फ्रेंड, म्हणजे आम्ही सगळे मिळून असं जेवायला आणणार आहोत. तर माझी एक फ्रेंड आणणार आहे राईस, एक फ्रेंड आणणार आहे चपाती, एक फ्रेंड आणणार आहे भाकरी आणि मी घेऊन जाणार आहे चिकन सुक्का बनवून. तर चला तुम्हाला पण दाखवते मी चिकन सुक्काची रेसिपी. पण त्याआधी आपल्या आता सकाळ सकाळ मी आत्ताच उठली आहे, आता ऑर्डर केले आहे सर्व. सो मग सकाळ सकाळ उठल्यावरती मी एक गोष्ट करते, ती म्हणजे ॲलोवेरा ज्यूस आणि आवळाचा ज्यूस पिते. तर आपण ते पिऊयात आणि त्यानंतर कामाला लागूयात. आता चिकन मस्तपैकी इथे धुवून घेतलंय आणि त्याला मॅरिनेट करणार आहोत. तर त्यासाठी आपण टाकणार आहोत हळदी, त्यानंतर जिरा पावडर आणि हे आहे धना पावडर, जिरा पावडर. सॉरी यार, मला कन्फ्यूज होतं जिरा पावडर धना पावडरमध्ये. आता टाकूया थोडी अद्रक लसूण पेस्ट, टाकूया 1 चम्मच नमक, आता टाकू तिखट मिरची पावडर आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट दही. आणि आता हे करून घेऊया मिक्स. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता. इकडे कांदा कट करून घेतलेला आहे, पण हा कांदा असाच ठेवलाय जो की मी असाच टाकणार आहे. आणि इकडे जेवढा कांदा घेतलाय तो आणि अद्रक लसूण पेस्ट मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. हे सर्व ग्राइंड करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण टाकली होती. तर तेल मी इकडे ना आधी मसाले काढून घेतले, थोडं चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि धना पावडर आणि जिरा पावडर असं, आणि थोडी हळदी हे घेतलेलं आहे. आणि आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आपण आधी कढीपत्ता, ओके, आणि लगेच टाकणार हे मसाले. आणि यामध्ये आपण ही पेस्ट आणि कांदा घालून घेणार आहोत लगेच. थोडं 5 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. असं तेल सुटायला लागलं की ते मॅरिनेट केलेलं सर्व मिश्रण यामध्ये घालायचं. आणि यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, ते असंच शिजतं, म्हणजे यालाच पाणी सुटतं. ते मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडं झाकून ठेवायचं कशाने तरी. आणि झालं, ही रेसिपी हिट आहे, खूप छान लागते. तुम्ही ट्राय करा आणि नक्की सांगा कशी वाटली. हो गई हूँ मैं रेडी, मतलब नहा के भी आ गई हूँ और अभी फटाफट खाना खाएंगे और भागेंगे कैब के लिए. और चिकन बहुत मस्त बना है, मतलब दिखने में तो बहुत अच्छा है. तो रात को हम फिर से मेरे फ्रेंड से लेंगे रिव्यू. और अभी मैं थोड़ा सा, मतलब मैंने राइस भी बनाया था, तो वो थोड़ा सा राइस और चिकन खा के मैं जाऊँगी कैब के लिए. गाइस चिकन बनाए और ये ना आए, ऐसे हो ही नहीं सकता. म्याव म्याव म्याव. गाइस राइस और भाजी, मतलब मैंने खाना स्टार्ट किया था क्योंकि मैं कॉल पे बात कर रही थी. ऑलरेडी स्टार्ट केलं, कारण मी फोनवरती बोलत होते आजोबांशी, म्हणून मग आणि घाई पण झाली आहे म्हणून. आणि इतकी छान झाली आहे ना भाजी, म्हणजे लिटरली खूप सुंदर झाली आहे, खूप टेस्टी झाली आहे.
खूप छान झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर गाईज आम्ही आलेलो आहोत ब्रेकला आणि हे आहे माझं म्युसली, हे आहे एग राईस माझ्या फ्रेंडने आणले आणि दही, आणि हे माझ्या दुसऱ्या फ्रेंडने आणलेलं आहे. गाईज आम्ही आलेलो आहोत जेवायला. हे आहे चिकनची भाजी, चपाती, राईस.